गेले काही दिवस पाऊस आणि पाऊसच होता, त्यामुळे फिरायला तरी कुठं गेलोच नाही आणि घरात बसून खूप कंटाळा आला होता. म्हटलं माझं आवडीचं ठिकाण फिरायला जाऊया. आज यांची सुट्टी होती, म्हटलं मला तिथे घेऊन जायचं आहे. तर आम्ही गेलो होतो पुण्यातल्या एका इस्कॉन टेम्पलमध्ये. तिथं सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे. इतकी छान आहे, मन प्रसन्न वाटतं. मी 3 वेळेला गेले होते, पण तिन्ही वेळेला मला दर्शन काही भेटलं नव्हतं. पण फायनली आज दर्शन होणार होतं समोरासमोर. पहिल्यांदा गेल्या गेल्या एकटक डोळे तिथंच बघत राहिले होते. इतकं समाधान वाटलं बघून, शांतता होती आणि भजन चाललं होतं तिथं. इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटलं. अर्धा तास तिथंच बसलो आणि अर्धा तास कसा गेला हे समजतच नव्हतं. मुलांना पण घेऊन गेलो होतो, त्यामुळे ते तर इतकं मग्न झाले होते. तिथं भजन सुरू होतं तर त्यांच्या टाळे वाजवायचं वगैरे चाललं होतं. ओजस पण कंटाळला नाही, सानू पण कंटाळली नाही. इथून उठावं तरी वाटत नव्हतं, पण काय करणार, घरी तरी जायचं होतं आणि इथून पुढे एका दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं. मग अर्धा तास बसलो, 1-2 फोटो काढून घेतले आणि मग जायची वेळ आली. बाहेर निघतानाच तिथे प्रसाद देत होते, प्रसाद पण घेतला. प्रसादाच्या माध्यमातून मला काहीही मिळू दे, मी आनंदाने खाते. मला प्रसाद खूप जास्त आवडतो, कोणताही असू दे. तर त्यानंतर आम्ही FC रोडला गेलो होतो. इथून तरी मी कुठल्या गलीतून जात होते आणि कुठल्या गलीतून बाहेर पडत होते मला समजतच नव्हतं. खूप असं छोट्या छोट्या गली आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तुम्ही पुण्यात एकदा आला नाही तर नक्की जा. तर इथून पुढे मी एक तरी डेली मिनी ब्लॉग टाकणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा.